आपण भगवंतांचे सनातन दास आहोत. सनातनचा अर्थ काय? सदैव, सतत, सदा, कायमचे. दोन अर्थ होतात त्याचे सनातनचे. एक म्हणजे आता सध्या आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण कायमचे भक्त आहोत. फक्त सकाळ दुपार संध्याकाळ नाही, किंवा फक्त गुरुवारी नाही, फक्त रविवारी नाही. आपण कायमचे भगवंतांचे सेवक आहोत. कायम, कंटिन्युअसली, अखंड, निरंतर, अहेतुकी, अप्रतिहता सेवा करणे, हे म्हणजे सनातन. आणि दुसरा अर्थ काय होतो? हे जर आपण या उद्देशाने करत असलो की मला इथून मुक्त व्हायचं आहे, भगवत धामात जायचं आहे, तर तिथे गेल्यावरती मी सेवक होणार नाही असं नाही. तिथे पण ते कंटिन्यू चालू राहणार आहे. सनातन, कायमचं, अनंत कालासाठी आपण भगवंतांचे सेवकच आहोत.